श्रीमंत शिव महाराजजी, आपल्याला पहिल्यांदा वंदन. आणि सगळी विचारवंत मंडळी इथे आहेत, राजकीय मंडळी आहेत, शासकीय मंडळी आहेत, पोलीस ऑफिसर चक्क हजर आहेत. काय चाललंय, काय बोलतात आता हे. तर अशा पद्धतीने आज हा जो आपण सन्मान केला त्याबद्दल मी पहिल्यांदा ट्रस्टचे, त्यानंतर सगळ्या कोल्हापूरवासियांचे मी आभार मानतो मनापासून. नेहमी सन्मान घेतला की मला का दिला, मी काही डिझर्विंग नाही वगैरे असं नेहमी म्हणतो. मला खरंच असं वाटतं आणि ते मनापासून वाटतं. अनेक पुरस्कार मिळतात आणि यादी वाचली आमच्या चव्हाण मॅडमनं, पण हा जो पुरस्कार आहे खरंच वेगळा पुरस्कार आहे. इतका उमदा विचार, समाज, त्यातला असणारा माणूस आणि एक समजून घेणारा मोठ्या मनाचा एक राजा, अशी ही गुंफण आहे. आणि जेव्हा मी ते सगळं आठवतो, शाहू महाराजांचं, राजश्री शाहू महाराजांचं सगळं आयुष्य, तर मला, मी आता येतानाच बोलत होतो राजीवशी, मी आता बऱ्याच दिवसानंतर रस्त्याने आलो, सगळं आलं, तरीही म्हणजे आधुनिकता बरीच आली आहे, म्हणजे त्याकरता कलेक्टर वगैरे जबाबदार आहेत. पण मी तुम्हाला सांगू, किती जरी झालं आणि मी कोल्हापुरात जन्मलो वाढलो असं नाही, तरीही तुम्हाला मी सांगतो, इथला कुठलाही माणूस शाहू महाराजांचं जी काही देणं आहे कोल्हापूरला, तो विसरू शकत नाही. तुम्ही रस्ता क्रॉस करा, तुम्हाला प्रत्येक गोष्टी काय रे गोंधळणार नाही याचं, तर तुम्हाला असं दिसेल की इथे जागोजागी सगळ्या खुणा आहेत त्यांच्या, की हे का केलं गेलं आणि कशासाठी केलं गेलं. महाराजांच्या नंतर लोकशाही आली. लोकशाहीमध्ये संविधान आलं. संविधान करत असताना डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला भरपूर काहीतरी असं दिलं आहे. विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, सगळं ते दिलं. आणि आपण जरी अमोल आत्ता बोलले, पण ते संविधानाचा सगळा हा आपण जर आराखडा पाहिला असं लक्षात येतं की शाहू महाराजांचे विचार किती आहेत त्याच्यामध्ये. मुख्य म्हणजे समता हा विचार संविधानामधला आलेला, सगळे पाळतात असं नाही, पण तो विचार हा बाबासाहेबांनी दिलेला, हा शाहू महाराजांचा फार मोठा भाग आहे. फरक काय आहे? फरक असा आहे की लोकशाहीमधून निवडून आलेले राज्यकर्ते, अधिकारी वर्ग, जनता, असं एक नातं आहे. पण लोकशाही नसतानाही, लोकशाहीपेक्षाही पुढची मूल्य, जी सामाजिक मूल्य आहेत, मानवी मूल्य आहेत, ते जपणारा राजा या शहरात होऊन गेला. काय नाही म्हणजे आता जयसिंगरावांनी केवढं चरित्र सुरेख दिलंय त्यांनी, आणि सगळं म्हटलंय, राजाने काय नाही दिलं, सगळं दिलंय. मला असं वाटतं की त्या काळी 100-150 वर्षापूर्वीची माणसं इथे होती, केवढी भाग्यवान ती माणसं, केवढी भाग्यवान आहे. आणि याच्या कोणा रस्ते दिसतात. आता मला ते कॅन्टीन आहे की नाही गंगाराम कांबळेचं मला माहीत नाही, त्या जागेत तर काय आहे ना. हां, तर ते मग मी म्हणजे मला चमत्कारच वाटतो. आता काही मंडळी आमची आली आहेत, ते आज माहिती की नाही मला माहीत नाही, पण हे दलित माणसाच्या हातचा कोणी चहा घेत नाही हे म्हटल्यानंतर स्वतः महाराजांनी आपली बग्गी रथ घेऊन त्या ठिकाणी त्यांना गंगाराम कांबळेला ते कॅन्टीन त्यांनी करून दिलं. आता काय राज्य करतात, आम्ही असं करून दिलेलं आहे, या असं असतं नाही, तुम्हाला नाही म्हणत आम्ही, तर असं असतं. पण ते तसं नव्हतं. त्यांच्या गंगाराम कांबळेच्या दारामध्ये महाराजांचा रथ येऊन उभा राहिला आणि पहिला चहा महाराजांनी स्वतः घेतला. आणि लोकांच्या लक्षात आलं की जर महाराज स्वतः दलित माणसाचा चहा घेत आहेत
तर आम्हाला जायलाच पाहिजे. सगळे गेले. आणि ही जी गोष्ट आहे ना की तळागाळातल्या माणसाशी संबंध जोडायचा आणि तो संबंध सत्तेतून जोडायचा, सत्तेतून जोडायचा आणि त्याला आपलंसं करून घ्यायचं आणि मग ते सगळं अधिकारी बनतं आणि अधिकाऱ्यांच्याकडून तो स्वतःपर्यंत मोकळेपणाने घेणं. सर्व धर्माचा आपण पुरस्कार करणं, त्यांचा मान ठेवणं, सर्व भाषांचा मान ठेवणं, सांस्कृतिक मूल्यांचा मान ठेवणं म्हणजे संगीत, नाटक, लोककला केवढं मोठं काम आहे. आणि तुम्ही आजचं जर संविधान पाहिलं किंवा आपलं महाराष्ट्राचं जगणं बघा, ठीक आहे अनेक राज्यकर्ते होऊन गेले, मुख्यमंत्री होऊन गेले, पण तो कोणीही मूल्य विसरली नाही आहेत. कोणी ही मूल्य कायम जपली गेली. आणि महाराष्ट्रात जे असं आहे की ज्या ठिकाणी लोकप्रकाराला आपण तेवढंच महत्त्व देतो जेवढं नागरी साहित्याला देतो. असं फार मोठं कार्य महाराजांच्या हातून घेऊन गेलेलं आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो म्हणजे मी त्याच्या शताब्दीकरता मी आरक्षणाचा कायदा आहे. भारतामध्ये कोणाच्याही डोक्यात आलेलं नव्हतं, फक्त महाराजांच्या डोक्यात, शाहू महाराजांच्या. आणि ते किती आरक्षण असावं याच्यावर केवढं वाद घालत आहेत आत्ताचे राज्यकर्ते, समाजकार्यकर्ते. पण महाराजांनी सगळं 50% आरक्षण, दुसरा विचार नाही आहे, 50% आरक्षण. विरोध झाला, पण हा विरोध जरी असला तरी ते म्हणाले नाही हा दिला पाहिजे. असंच नव्हे तर अशा पददलित वर्गातल्या, मागासलेल्या वर्गातल्या स्त्रियांच्याकरता महाराजांनी वसतिगृह त्यागात काढलेली आहे. चेष्टा नाही आहे. आणि वसतिगृह करत असताना दिल्लीतलं सुद्धा सरदारगृह त्यांच्या डोक्यात त्यावेळी करत असताना ते जे मोडूल होतं ते बोलताना म्हणाले की हे परदेशी जे इंग्लंडमध्ये इतर ठिकाणी जे होतं त्या मोडूलवर करा तुम्ही, हे लक्षात घ्या. त्यांचं शिक्षण परदेशात झालेलं त्याचा सर्वार्थाने उपयोग त्यांनी केला. इंग्रज इथे असताना इंग्रज जे काही भले या देशासाठी करतात ते करून घ्या, असा एक अतिशय स्वार्थी विचार मला वाटतं शाहू महाराजांनी ठेवला. त्यानं करून ते रेल्वे गाडी इथं आलेली आहे. रेल्वे गाडी जी आली आहे तर काय नाही त्यांनी मागितलं, सगळं दिलेलं आहे. आरोग्याकरता, कुष्ठरोगांच्या करता, क्षयरोगाकरता, बालविवाहाकरता. मला कार्यकर्ते आता परवा भेटले ते असं म्हणाले की अजूनही कोल्हापुरात सुद्धा बालविवाह होतात आणि ते कलेक्टर साहेबांच्या कानी घालतात नाही, तुम्ही थांबवता असंही त्यांनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिला. ह्या आता कोल्हापूरसारख्या शहरामध्ये अजूनही तो विचार अज्ञानपणाने, निरीक्षणपणे होत असेल तर भारतात किती होत असेल. ज्या समाजापर्यंत आपण गेलोच नाही असे किती लोक ज्यांना ही मुलगी वयात आली हेच झालं. ज्या दौडमध्ये मी प्रॅक्टिस केली आहे त्या ठिकाणी मुलगी शहाणी झाली की शाळा बंद करणारे पालक मी बघितले. अरे म्हटलं कशा नाही म्हणे मुलगी शहाणी झाली आता नको शाळेत पाठवायला. लोकांच्या नजरा फार वाईट असतात. एक बाप म्हणून मी समजू शकतो लोकांच्या नजरा वाईट असतात वगैरे, परंतु वयात आलेल्या मुलाला शिक्षणापासून वर्जित करणारे अजूनही पालक जर आपल्याकडे असतील, तुम्ही कल्पना करा शाहू महाराजांच्या पुढे केवढा त्रास होता. बालविवाह त्यांनी थांबवले, स्त्रियांचे हक्क त्यांनी दिलेले, आरोग्याकरता केवढं त्यांनी केलेलं. आज आरोग्यमंत्रीच आपल्याला बसले. आरोग्य केवढे हॉस्पिटल आणलं, वानलेस हॉस्पिटलसारखं एक मोठं काम. आणि केवळ ते नाही, आता आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल डॉक्टर वॉनलेस ते जेव्हा आले तो ही लॉस्ट हिज वाईफ, बायको त्यांची दगावली. तर महाराजांनी इथली ख्रिश्चन मिशनरी दर ही मिरजेला पाठवली त्यांनी की तू एकटा पडलास बाबा. म्हणून महाराजांनी एक त्या धर्माची, ख्रिश्चन धर्मातली परिचारिका तिथे पाठवली. अर्थात ते दोघांचं एकमेकांचं मन जडलं. पण अमेरिकन मिशनला विरोध होता की असं लग्न कसं करायचं. तुम्हाला कल्पना नसेल महाराज स्वतः त्यांचं रथ घेऊन गेले, त्या दोघांना चर्च पुढे जाऊन उभे राहिले आणि चर्च पुढे म्हणाले या दोघांचं लग्न राहावं. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. विवियन नावाची जी होती नर्स होती तिच्याबरोबर डॉक्टर वॉनलेस साहेबांचं लग्न शाहू महाराजांनी स्वतः लावून दिले. कुठला धर्म, कुठला अमेरिकन मिशन, कुठली ख्रिश्चॅनिटी. तर एक
कोल्हापूर संस्थानाचा उमदा मनाचा राजा, या दोघांचं प्रेम हे मान्य करा. मला कधी कधी असं वाटतं की त्यांचं लग्न झालं तेव्हा ते 4-5 वर्षात लहान होते शाहूबाला. त्यांच्या राज्यारोहणाच्या वेळेला शेक्सपियरचं एक नाटक खेळलं, महाराजांना माहिती असेल. त्याचं एक नातं आहे. वासुदेव शास्त्री खऱ्यानी शेक्सपियरचं रोमिओ अँड ज्युलिएट या प्रेमकथेचं मराठी भाषांतर केलेलं नाटक हे शाहू महाराजांच्या राज्यारोहणाच्या वेळेला केलं गेलं इथे कोल्हापुरात. म्हणजे किती नातं आहे ते बघा, की असं एक माणसं प्रेमकथेवर प्रेम करू ते त्यांना असं एक राजा मोठ्या मनाने सांगतोय. त्याच वेळेला स्त्रियांचे प्रश्न आहेत, त्यांच्याशी ते बोलत आहेत आणि या सगळ्याचं भान त्यांनी ठेवलं. फ्रेझर, डॉक्टर फ्रेझर हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्या डॉक्टर फ्रेझरनी त्यांना राजकुमार कॉलेजमध्ये सगळ्या ज्या गोष्टी त्यांना की महाराज पुढे राज्य चालवायचं याचं भविष्य काय, कशी असली पाहिजे जनता आणि कसं असलं जे प्रेम आणि अधिकारी वर्ग काय करणार आहे याचं डॉक्टर फ्रेझरनी एका ब्रिटिश पद्धतीने जी फिलॉसॉफी असते ती सांगितली. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की राजर्षी शाहू महाराजांच्या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये पाश्चात्य आणि आपली भारतीय संस्कृती याचा एक सुरेख तुम्हाला दिलं आहे. असं आज राजकारणात पण घडत नाही. राजकारणामध्ये धर्मामध्ये आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या धर्माच्या पलीकडे जाऊन महाराजांनी केलेला आहे, जातीच्या पलीकडे जाऊन केलेला आहे. आणि हा जो आरक्षणाचा कायदा तो त्यांनी आणला तसा, याला काय असतं माहिती आहे का महाराज, या सगळ्या गोष्टींच्या माहिती एकच असतं. तुम्हाला ना कोल्हापूरकरांना सांगायला राज्य कळायचं असेल, राज्यकर्त्यांना अधिकारी वर्गांना माणुसकी काय असते कळायला लागतं. माणुसकी कळली. यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणत असत, माझ्या फिल्ममध्ये मी म्हटलं आहे, एखादी फाईल माझ्या पुढे आली तर IAS अधिकाऱ्यांची पहिली मीटिंग महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला त्यांनी घेतली. त्या IASचे सगळे अधिकारी बसले असताना यशवंतराव त्यांना म्हणाले, एक फाईल जेव्हा येते त्याच्यावर असं लिहिलं असं आवक क्रमांक, जावक क्रमांक, कडड प काय असतं ते सगळं. मला म्हणाले, मला फाईल दिसतच नाही, मला त्याच्यात एक मानवी चेहरा दिसतो. तो कोणतरी म्हातारा बाप असतो, पेन्शनर असतो कुठेतरी, त्याला त्या पेन्शनचे प्रॉब्लेम कुठेतरी मंत्रालयामध्ये अडकलेले असतात म्हणून ती फाईल आली असते. ती फाईल बघत असताना त्याचे जावक क्रमांक आवक क्रमांक बघून काय होणार आहे, त्या चेहरा दिसतो त्या माणसाचा. एखादी विधवा स्त्री येते, तिचा नवरा गेला आहे, तर पेन्शन आहे, ते पेन्शन कित्येक महिने रखडलेलं असतं, इतक्या संत गतीनं गेलेले असतात. पोलिसांच्या पुढं तर फाईलच्या फायली पडलेल्या असतात, कुठली उचलायची फाईल आणि कशी करायची, अशा अनेक प्रश्न असतात. या सगळ्यांचं उत्तर एकमेव राजा देऊ शकतो बरं का. आता केवढे शासकीय अधिकारी आहेत, केवढे मंत्री आहेत, केवढे कॅबिनेट आहे, पण एकच कॅबिनेट होतं, ते म्हणजे शाहू महाराज. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणा, गृहमंत्री म्हणा, आरोग्यमंत्री म्हणा, कारण कुष्ठरोगांचं केवढं काम केलं आहे त्यांनी, सामाजिक गोष्टींच्या बाबतीत म्हणा, पण सगळ्यांचं एकत्रित मिश्रण, वंडरफुल केमिस्ट्री ज्याला अशी म्हणतात, अशी केमिस्ट्री ही महाराजांची. मला असं वाटतं की आपण म्हणतो, मराठी माणूस जरा कंजूस असतो शब्दांच्या मध्ये. आपण मांडताना काय म्हणतो की कोल्हापूरचे संस्थानिक असे होते. मला असं वाटतं की इतकं अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे की केवळ करवीरकरांनी अभिमानाने म्हणलं पाहिजे की आमच्या देशातला एकमेव राजा. तर अशा एका राजाच्या नावानं हा पुरस्कार घेणं म्हणजे तुम्ही कल्पना करा केवढं दडपण असेल माझ्या मनामध्ये. पण या लोकांनी अमोलने वगैरे काय केलं, रेल्वे कलेक्टर अरे तुमचे सिनेमे हे त्याच्याशी कनेक्ट आहे, ते समस्यांचे चौसाळकर पण आत्ता सांगत होते मनापासून वगैरे. सिनेमात आणणं सांगणं हे बरोबर आहे, व्यवहारात आणणं हा अवघड आहे.
एक होता विदूषक, म्हणायला सोपं आहे, सिनेमा करायला सोपं आहेत, लावणं आहेत, एंटरटेनमेंट आहे, पण त्या विदूषकाची व्यथा ही फार त्रासदायक आहे. आणि तो त्याची लोकप्रियता त्यातला मुख्यमंत्री हा राजकारणात वापरतो, हे त्यापेक्षा दैवदुर्बळाचं त्या सिनेमात आहे. ते दोघं मित्र आहेत. असं राजकारणात अनेक ठिकाणी घडलंय. दक्षिणेमध्ये तर अनेक ठिकाणी राज्यकर्तेच सिनेमातले असतात. तुम्ही कधी चुकून कधी चेन्नईला गेला, एअरपोर्टच्या बाहेर पडला की तुम्हाला जसे अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे मोठे मोठे पोस्ट असतात, तशी तिथल्या राज्यकर्त्यांसाठी मोठं. महाराष्ट्रात जर अजून तेवढं आलं नाही. एवढच्या बाहेर की अगदी असं साईज, म्हणजे हा जो साईज आहे ना पंख्याचा, तो जो आहे भाग, तेवढे उंच असं भयंकर आहे ते. त्या काळामध्ये महाराजांनाही करता आलं असतं नाही का, की असं काहीतरी गुंजलं. त्यांनी काही केलं नाही. त्यांचं सगळं लक्ष कोणाकडे काय झालं आहे, अरे कुस्तीचं काय झालं आहे बघा. हां, ते लहरी हैदर हा आपला शाहीर आहे, त्याचं काय झालं बघा. सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असा होता, तुम्ही कोणी असा, सामान्य मनुष्य, अधिकारी वर्ग, मंत्रीगण, राजकारण, तुम्हाला माणुसकी हवी. त्याहीपेक्षा सांगू, तुम्हाला संगीत कळलं पाहिजे. ज्या माणसाला संगीत कळलं तो माणूस मोठाच आहे. आणि एक लक्षात घ्या, शाहू महाराजांनी कुणाला बोलवलं, त्यांनी चक्क अल्लादिया खाना बोलवलं. घराणं जयपूर अंतरोली घराणं, कोल्हापूरशी काही संबंध आहे, ते राजस्थान आहे तिकडचं. पण ते म्हणजे तो इथे यायला पाहिजे, तो इथे यायला पाहिजे म्हणून त्यांनी अल्लादिया खान इथे बोलवलं. म्हणजे त्यांची जी शिष्य आहेत अल्लादिया खानचे, जयपूर घराण्याचे, ते अगदी मुगोबाई कुर्डीकरपासून केशवबाई केरकर, अगदी किशोरी आमोणकरपर्यंत आहे. तुम्हाला कल्पना, तुम्ही कोल्हापूरच्या लोकांनी काय काय दिलंय, तुम्ही कल्पना घ्यायची काही. जयपूर घराण्याने काय दिलंय याची तुम्हाला कोणी कल्पना नाही. आणि हे सगळं शाहू महाराजांनी दिलं आहे. बालगंधर्व, केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे, नाव घ्या तुम्ही नाटकातलं, ही सगळी मंडळी जी पुढं मोठी झाली, ती सगळी मंडळी ही सगळ्या या कोल्हापूरच्या संस्थानातल्या कलाप्रेमामुळं, संगीत प्रेमामुळं, नाटकाच्या प्रेमामुळे जे काही घडलंय ते सगळं त्यांनी ते केलं आहे. आणि त्यामुळं उपकृत व्हायला पाहिजे आपण सगळ्यांनी, की एका राजाला बालविवाह कळतो, एका राजाला कुष्ठरोग कळतो, एका राजाला फासे पाडती हे राजकारणात पोलीस मंडळी वापरतात. बदडाला चांगलं मिळतं कारण हात चोरी करणारा असं म्हणून फासे पाडताना ठोकतात. अशा फासे पाडताना संस्थानामध्ये त्यांनी कामी लावलं. अरे नको चोऱ्या करू बाबा, कशात असं करतोस. पण कल्पना करा, साध्या माणसासाठी करणं, दलित माणसासाठी करणं आणि गुन्हेगार माणसासाठी पण करणं आणि त्याला रिफॉर्म करण्याचं गुप्ता साहेब. पॉईंट असा आहे की क्राईम होतात, कुठे होत नाहीत क्राईम. पॉईंट इज हाऊ यू रिफॉर्म देम, दॅट्स अ पॉईंट. आणि हा वाटतो की राजाचा फार भाग होता. फार बोलतोय मी, बोलायला अनेक भाग असतात. जयसिंगरावची प्रणव घेऊन मी काही गोष्टी सांगतोय थोडंसं. त्यांनी मोठं उत्तम चरित्र लिहिलेलं आहे. पण मला एक गोष्ट अशी वाटते, कारण इथे अधिकारी वर्ग आहेत, राजकारणातले लोक आहेत, त्यांची अशी दंतकथा आहे, ती खरी असेल तर तुम्ही सांगा. पण मला आवडतात मिथ, मला आवडतात. काय होतं, आपण देवदेवतांच्या मिथ आपण गणपतीने असं केलेलं आहे, शंकराचं असं आहे, पैगंबराचं असं होतं, जीसस क्राइस्ट असा होता आपण बोलतो. पण आपल्या मनातलं म्हणून आपण मिथ तयार करत असताना माणसं कधी कधी माणसातलं माणूस पण जपत देवाच्या पलीकडे जातात. देवताच्या पलीकडे जाणारे शाहू महाराज आहेत, त्यांच्याबद्दल काही मिथ आल्या, काही दंतकथा आल्या तर गोड म्हणून घेतल्याच पाहिजेत त्या. अशी एक दंतकथा मला त्यांची भयंकर आवडली. कारण आता आपण आज संविधानाबद्दल सगळं बोलतो. आणि मला जेव्हा मी पहिल्यांदा कोल्हापुरात आलो, का म्हणजे निर्माते म्हणाले की सगळी व्यवस्था कोल्हापुरात होईल. आपल्या लोकांना माहीत नसेल, एक शब्द असा आहे, मुंबईकडे सिनेमे आहेत, पुण्याकडे पण मध्ये होते, पण तुम्हाला कोल्हापूर वासियाला मी सांगतो, एक टर्म आहे, इट्स अ टर्म कॉल्ड कोल्हापूर स्कूल.
कोल्हापूर स्कूल नावाचं एक सिनेमातलं एक चक्क स्कूल आहे. ते आत्ता पुढे जपलं नाही लोकांनी पुढे, पण हे स्कूल आहे, फिल्म स्कूल आहे, ज्याच्यामध्ये शांताराम बापू आहेत, भालजी पेंढारकर आहे, नंतरच्या काळामध्ये राजाभाऊ परांजपे आहेत, दिनकर पाटील आहेत, अनंत माने आहेत, अरुण सरनाईक, चंद्रकांत सूर्यकांत, सुलोचनाबाई, केवढी नावं घ्यावी, सगळी मंडळी एवढी सगळी आहेत. हे सगळं आमच्या कोल्हापूर स्कूलमध्ये सुरू झालं. तर आमचा निर्माता मला म्हणाला, अरे आपण कोल्हापूरला करूया, जयपवार स्टुडिओ आपल्याला आहे. त्यामुळे माझा पहिला सिनेमा हा मला कोल्हापुरात झाला. असं एक साध्या माणसाचं एक प्रकारचं लक्षात मी मुहूर्त झाला. आणि आय वॉज व्हेरी लकी की त्या दिवशी महाराज चक्क दीदी इथे होत्या कोल्हापुरात, लताबाई. आय वॉज व्हेरी लकी. मी निमंत्रण द्यायला भाजी पेंढारकरांच्याकडे गेलो की उद्या माझ्या सिनेमाचा मुहूर्त आहे. तर म्हणाले, अरे लतालाही बोलव. आता मला कळेल ना लता विचार करा, लता कोण. तर चक्क पांढऱ्या स्वच्छ साडीमध्ये एक दिव्य व्यक्तिमत्व उभं राहिलं, त्याचं नाव लता मंगेशकर. त्या आल्या होत्या काही दिवसाकरता. अगं म्हणजे अगं लता, या जब्बार हा नवीन दिग्दर्शक आहे, याचा सिनेमाचा मुहूर्त आहे, उद्या जाऊया. आय वॉज व्हेरी लकी की या कोल्हापुरामध्ये माझ्या सिनेमाचा मुहूर्त झाला तेव्हा फटमार चंद्रकांत मांढरेने गेलेली, भालजी पेंढारकरांनी नारळ फोडलेला आहे आणि कॅमेरा लता मंगेशकरांनी चालू केलेला आहे. सख्या रे घाल मी हरणी या गाण्याचा जन्म इथेच झाला. पहिल्यांदा दीदीने मान्य केलं की गाणं तुझ्यासाठी मी गाईन. असं कोल्हापूरचं माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्व आहे. तसे एक खुदा विदूषक हा सिनेमा मी इथे केला. आणि महाराजांनी मला जी मोठी मदत केलेली आहे ती आंबेडकर सिनेमाच्या वेळेला आहे. त्यांच्या आमच्या गाठीबिठी पडल्या. आंबेडकर, शाहू महाराजांनी केवढा मोठा आश्रय आंबेडकरांना दिलेला आहे. परदेशी पाठवण्याचं केवढं भाग्य आहे आंबेडकरांना मिळालेलं. त्यामुळं परिषदेसाठी आंबेडकर स्वतः शाहू महाराजांचे शेजारी आहेत एका परिषदेमध्ये, ते स्वतः इथे आलेले आहेत. आणि म्हणून मी कोल्हापुरात आंबेडकर या फिल्मचं शूटिंग केलं आहे. ज्या मामुटीला तुम्ही आज आंबेडकर मानता ते मामुटी इथे कोल्हापुरात येऊन त्यांनी शूटिंग केलं आहे. महाराजांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या. पाण्यात बग्गी होती त्यावेळी, ज्या बग्गीमधून मागे तीच बग्गी त्या सिनेमात वापरली गेलेली आहे. असा सगळा हा भाग झाला. आणि माझं एक कोल्हापुराशी एक भावनिक नातं आहे. कोल्हापूरसाठी आणखीन खूप काही करायच्या डोक्यात आहेत कल्पना. केव्हा तरी येत्या काळामध्ये तुम्हाला कळेल ते करीन मी. पण हे कोल्हापूर स्कूल जे होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यात एक छोटा धागा सांगतो आणि मी पुढे बोलतो. मी माझ्या मनाने काही शॉट घेतले. एक ट्रॉली असते, तो ट्रॉली हाणारा अर्ध्या चड्डीतला एक महत्त्वाचा नाव तो म्हादबा. तो म्हादबा इतक्या अप्रतिम पद्धतीने तो ट्रॉली चालवायचा की तो कॅमेरा इतका यत्किंचित हालायचा नाही आहे. तो कॅमेरा निळू फुले किंवा डॉक्टरांच्यावर असे इतका स्मूथ गेला. तुम्हाला आठवत असेल तर ते सगळं झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली, जेवण झालं आणि म्हादबा म्हटला, आता तू पण जेव आता बाबा. तो म्हणलं, मी जेवतो पण तुला एक गोष्ट सांगतो डॉक्टर. मला अरेदारेच म्हणाला, खास कोल्हापूरचा माणूस, कोल्हापूरला आवडतं. काय रे, अरे काय रे म्हणण्यात गंमत आहे. किंवा त्याचं पुढचा गेला की रे, तो गेला की रे, जे कोल्हापूर आहे ना, हो की केलं की आम्ही, अरे हो असंच आहे. म्हणजे आहे त्यापेक्षा खूप मोठं आहे कोल्हापुरात. अनेक लोकांना म्हणजे बरेच लोक तुम्हाला सांगतात कोल्हापुरात गेलं की पत्ता विचारू नका कोणाला. पत्ता सांगणारा माणूस कोण इतकं वळून सांगतो, कोण पाहिजे. मग तिकडे त्या देवळाकडे तिकडे वळा, मग डावीकडे जावा, मग तिकडे ते करा. असं करत तो आलेला पाहुणा मुंबईकरता असता तो मेलच खरा. त्याला तो ते घर सापड्यापर्यंत 1.5 तास. तर आमचा तो म्हादबा जेवण झाल्यावर मला त्यांनी चक्क महाराज पान घेतलं, चुना लावला, कात लावून मला पान दिलं. मी पान खात नव्हतो. म्हटलं, मी म्हादबा, मी पान खात नाही. चुकीचं बोलताय डॉक्टर. आता जयप्रभा स्टुडिओ चालू आहे. हा मनुष्य 50 वर्षाचा मला पान देतोय. आता मी आता डॉक्टर आहे, पण आता मी काय करू. तुम्हाला मी सुपारी कातरून दिली आहे ना, तुम्हाला खडा नाही टाकलेला.
मी ती कुस्करून बारीक करून तुम्हाला सुपारी दिली, हे लागणार नाही तुमच्या दाताला. पुढं काय म्हणालं त्यांनी महाराज? ते असं म्हणाले की डॉक्टर तू आत्ता जे काही केलं ना अर्धा दिवस शूटिंग, आमच्याकडची लोक असा विचार करत नाही, जरा वेगळ्या विचाराचे. तू जरा वेगळ्या विचाराने करतो, हे सोडू नको. बघा कोल्हापूरचा म्हणा असून मला सांगतोय, तू जे सांगतोय ते नव्या पद्धतीचं सांगतोय, असंच शूटिंग कर तू. इथल्या कोणाचं ऐकू नकोस, तुझ्या मनाप्रमाणे सिनेमा कर. मला तुझे काय अर्धा दिवस केलंस ते मला इतकं आवडलं की तू ते त्या पद्धतीने कर. आता महात्मा गेला असणार तर काय त्या 40 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याच वेळेस तो 40-45 वर्षाचा, पण आजवरही त्याचं पान मी नाही विसरलो. मी जर सामन्यामध्ये निळूभाऊ आणि डॉक्टर लागूला विसरलो नाही, मोहन आगाशांचा कांबळे विसरलो नाही, लताबाईंचं गाणं नाही विसरलो, तसं मी अजूनही मला पान देणारा जो महात्मा होता मी त्याला विसरलो नाही. असं इतकं प्रेम कोल्हापूरच्या लोकांच्यामध्ये आहे. तर महाराजांनी त्यावेळेला जयसिंगराव असे आरक्षणाची फाईल आहे, कितपत तथ्य मला माहिती, पण मला आवडलं ते. ती फाईल लवकर पूर्ण होत नव्हती, वेळ लागायचा, कारण गव्हर्नर ब्रिटिश जायची, फाईल परत यायची. अमोल तुम्हाला सगळ्यांना उपयोगी अशी गोष्ट आहे. तर महाराजांनी काय केलं, त्यांना एकदा नाश्त्याला बोलावलं पंतप्रतिनिधी. नाश्त्याला आले, तर फाईल घेऊन या म्हटले. त्यावेळी विचार करू, दिवस हे गरिबांचं करणं आहे. बरं म्हणाले. पंत आले, बसले. थोडा वेळ झाला की चहा काय घ्यायचं म्हणेपर्यंत आतल्या दारातून एक वाघाचं पिल्लू, खरं तर ते आलं आतमध्ये आणि महाराजांशी खेळायला लागलं. तर पंत आपल्या मध्यमवर्गीय पद्धतीने म्हणाले की हे फार मोठं मांजराचं पिल्लू दिसतंय. त्या पु ल देशपांड्यांचं तुम्ही हे बारावीची ते आठवलं बटारीचा, तर काही कशाचा मध्यमवर्गीय काय करतो त्या प्रकाराला जोडायचा प्रयत्न करतो. ते सगळे बटारीचे लोक निघाले तर तो काय विचारतो प्रश्न बग्गीवाल्याला, सध्या घोडे कसे मिळतात, आता काय प्रश्न आहे. तसं त्या पंतप्रतिनिधींनी विचारलं की हे मोठं मांजराचं पिल्लू आहे का? ते म्हणलं नाही, हे वाघाचं पिल्लू आहे. वाघाचं पिल्लू आहे? हो वाघाचं पिल्लू आहे. आम्ही गेलो शिकारीला आणि बहुतेक आई कुठेतरी हरवली किंवा कुठेतरी, मला माहीत नाही, ते पिल्लू छोटं होतं तेव्हा मी आणलं, माझ्या घरात त्या कधी पाळलं मी, आमच्या घरातलाच आहे एक सदस्य आहे तो, माझ्या घरातच पिल्लू आहे ते आहे म्हणाले. पण पंतप्रतिनिधींना कळलं की काही झालं तरी वाघाचं पिल्लू आहे. छान आहे म्हणाले, चांगलं आहे, तुम्ही छान प्रेमाने वागवता त्याला. हो, आणि त्यांच्या मांडीवर खेळत होतं वाघाचं पिल्लू. तेवढ्यात महाराजांनी काय केलं, हां काय रे मी आलो असं म्हणून आत बघितलं, तो कोणी बोलवलेलं नव्हतं, स्वतःहूनच म्हणाले ते मी आलो. आणि आत गेले आणि दाराड उभं राहून पंत आणि ते वाघाचं पिल्लू, ते वाघाचं पिल्लू खेळत खेळत पंतांच्या अंगावर चढलं. चाटते तेव्हा असं काही नाही रे बघा, असं नको, अरे असं नको रे, असं करत ते त्याच्याशी काहीतरी खिलवाड करत होते, असं करत झाले. आणि महाराज बाहेरून बघत होते, म्हणजे आता काहीतरी पुढचं घडायच्या आधी यांच्याकडून आपण जाऊन त्या पिल्लाला आवरा म्हणून ते आले आतमध्ये. हां, तर पंत मी काय म्हणत होतो, अरेच्छा लबाडा तू इथं काय करतोय, जा आतमध्ये, असं म्हणून त्यांनी त्या वाघाच्या पिल्लाला टपली मारली आणि त्याला आत पाठवलं. आणि पंतांना म्हणाले की आपण त्या आरक्षणाच्या फाईलबद्दल बोलत होतो. घामे खून झालेले पंतप्रतिनिधी, वाघाचं पिल्लू गेलं होतं ते बघितलं, त्यांनी केलं ते. आणि महाराजांना म्हणाले फाईलवर सही झाली महाराज. कोणाच्या राजाच्या डोक्यात येईल रे? कुठला राजा विचार करील की हा सरकारी अधिकारी ब्रिटिश शिस्तीमध्ये शिकलेला माणूस आज या पददलितांच्या आरक्षणासाठी सही व घेत नाहीये फायलीवर? असे किती प्रश्न असतात. सही घ्यायची अमोल, आता काय वाघाचं पिल्लू आणायचं का आम्ही? तुम्ही सांगा, तुम्ही काय आणणार आहात सरकारी अधिकाऱ्यांच्या पुढे, राज्यकर्त्यांच्या पुढे तुम्ही काय आणणार आहात?
हा कायदा नको आम्हाला, तुम्ही दरवेळेला कुठे वाघाचं पिल्लू आणणार. पण वाघाचं पिल्लू आमच्या साहित्यामध्ये म्हणतात तसं की मेटाफर आहे, त्यात एक सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. पण महाराजांनी एक दहशतीचं, शिस्तीचं एक फार वेगळं पिल्लू वाघाच्या रूपानं वापरलं. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने मला असं वाटतं की आपण असं एक वाघाचं पिल्लू आपल्याकडे आहे आणि त्यामुळे ही फाईल माझ्याकडून होत नसेल तर पटकन झाली पाहिजे आणि मंत्र्यांच्या पुढे नेली आणि त्यांच्याकडे होत नसेल तर आपण एक अंगाखांद्यावर एक वाघाचं पिल्लू आपण घेऊन आलो आहे असं म्हणून दिली पाहिजे. केवढा मोठा उदार मनाचा, कॅन यू बिलीव्ह की अगदी कुणाच्या डोक्यात येईल होय, जगातला कुठला राजा वाघाच्या पिल्लाचं भय दाखवून फायलीवर सही घेऊ शकतो. फायलीवर सही घेणं म्हणजे हे एक सिम्बॉलिक आहे. फायलीवर सही घेणं नाही, जनतेची, रयतेची सेवा करणं हे आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे एक जे उदाहरण आहे महाराजांचं, हे फार मोठं उदाहरण आहे. हे जवळजवळ गेली 10 वर्ष माझ्या मनात कुठं बोललं नव्हतं, पण म्हटलं वेळ प्रसंगी बोलावं. आता पारितोषिक शाहू महाराजांच्या नावानं त्यांची एवढी मोठी आठवण अशी की आत्ताही संविधान पडत असताना एक वाघाचं पिल्लू पण तेव्हा ठेवावं लागेल अशी अव्यवस्था या देशाची झाली असताना आता महाराजांची आठवण करताना या पलीकडे आठवण काय सांगू शकतो. माझ्यासारखा सामान्य मनुष्य, तुमच्यासारखा सामान्य, आपण काय करू शकतो. 5 वर्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही दरवेळेला काय सांगणार आहात. माझ्याकडे वाघाच्या पिल्लाची केस आहेत, माझ्याकडे त्याची मिशा आहेत, काय सांगणार. तर आपलं मत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. योग्य माणसाला आपण देतो असं समजतो आपण आणि ते आपण देतो. तर मी बराच वेळ घेतला, मला क्षमा करावा, आपल्याला ताटकळत बसायला लागलं. पण अधिकारी वर्ग किंवा मंत्री महोदय आहेत की असं कुणाला दुखायचा हेतू माझा नव्हता, कारण मी बोललो ते माझं नव्हतं. माझं काही बोललो का मी फक्त अप्लाय केलं. कुठेतरी 100-150 वर्षापूर्वी शाहू महाराज आमचे लाडके नेते संस्थानिक बोलले, त्यातले काही विचार मांडायचा मी प्रयत्न केला. तर असे आपण शेवटी म्हणतो ना की या मालिकेमध्ये, या सिनेमामध्ये मांडलेले विचार हे त्यांचे आहेत, तसं आज मला अभिमानाने सांगत होतं मी मांडलेले विचार माझे नाही. हे विचार मला अतिशय परमपूज्य असणाऱ्या एका उदार राजाचे आहेत, ज्यांनी रयतेला खऱ्या अर्थानं न्याय. थँक्यू. हाती